आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल आहेत। प्रफुल्लभाई, भंडारा गोंदिया तुम्ही सर्वात प्रमुख नेते आहेत, राष्ट्रीय नेते आहेत इथले, कसं पाहता? कारण जबाबदारी एनडीए मधून तुमच्यावरच आहे। हे खरं आहे की भंडारा गोंदिया जे लोकसभा क्षेत्र आहे हे माझ्या गृह क्षेत्र आहे आणि स्वाभाविक आहे माझ्या कर्मभूमीमध्ये ही आज मोठी सभा झाली आणि अमित भाई आणि देवेंद्रजी आले होते, त्यामुळे एक या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक अधिक उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आणि कालच राहुल गांधी पण याच ठिकाणी आले होते साकोलीला। ठीक आहे, मी सभाची तुलना नाही करत, आमची मोठी होती की स्वाभाविक आहेच मोठीच होती, पण तो महत्त्व नाही आहे। महत्त्व काय आहे की राहुल गांधी येऊन काय बोलून गेले, काय त्यांनी म्हणजे नेमका आमच्या लोकांना काय सांगितलं, काही त्यांचे म्हणजे प्रश्नांचं काही निराकरण किंवा काही त्यांनी काही दिशा काय, नुसतं अमुकांना म्हणजे आरोप करायचा आणि तमुकांना आरोप करायचा, बस संपला विषय, तेवढं बोलायला ते आले का? लोकांना बघा, या देशाच्या नागरिकांना आता समाधान केव्हा होते जेव्हा तुम्ही काय त्यांच्या जीवनामध्ये काही परिवर्तन घडवू शकत असाल, आणि ते परिवर्तन घडवू शकत असाल। पहिल्या सुरुवातीला तर ते विश्वास करतात तुमच्या बोलण्यावर, आता 10 वर्षानंतर मोदीजीने केल्यावर विश्वास करायचा ना त्यांना, आणि ते आहे। मी आता शेतकरी आमच्या भागात जास्त आहे, मी सगळ्यांना सांगितलं की तुम्हाला या अमुक अमुक योजनेचा फायदा झाला का, तर सगळ्यांनी हात वर केला ना। त्याचा अर्थ हे आहे की ज्या पद्धतीनं मोदीजी सांगतात त्या पद्धतीनं शेवटच्या माणसापर्यंत ती योजना पोचत आहे। आणि सुरुवातीला जसं जनधन खाते काढायचा प्रश्न आला होता 10 वर्ष अगोदर, तर सगळे हसत होते, अरे काय जनधन खाते। आता त्याचा फायदा दिसत आहेत ना, गरीबच्या गरीब माणसाला वाटते अरे वा, मला काही कोणाकडे जावं लागत नाही, 2 रुपये कोणाला चहाचे पण द्यावं लागत नाही, थेट माझ्या खात्यामध्ये पैसे जमा होतात। ही योजना जे काही आहे ते त्याच्यात मी लाभार्थी असेल तर माझ्या खात्यामध्ये पैसे जमा होतात। ही तात्विक फरक आहे की मोदीजीची आता जे म्हणतात ना, मैं मोदी की गॅरंटी देता हूँ, ते का बोलून राहिले? कारण त्यांनी करून दाखवलेलं आहे। आणि तसं मॅनिफेस्टो अनेक पक्षाचे येतात, आम्ही पण काँग्रेसमध्ये होतो, राष्ट्रवादीमध्ये म्हणजे मागच्या आमचा जो सोबतचा इतिहास होता, हे सगळं मॅनिफेस्टोमध्ये बोलणं आणि प्रत्यक्ष करून दाखवणं खूप मोठं अंतर आहे। आज तुम्ही एक वक्तव्य केलं, अमित भाईंना असं सांगितलं की आम्ही खूप आधी तुमच्यासोबत यायला हवं होतं, उशीर झालं, आणि आमचे नेते वारंवार तुमच्याशी चर्चा करत होते, मात्र नंतर वेगळंच घडत होतं। मी यापूर्वी पण सांगितलं आहे, 2014मध्ये भारतीय जनता पार्टीला बाहेरून पाठिंबा देण्याचा मीच जाहीर केला होता मुंबईमध्ये काउंटिंगच्या दिवशीच, आणि भारतीय जनता पार्टीची अल्पमताची सरकार, त्यांच्या स्पीकर अल्पमत असतानाही आम्ही निवडून दिलं। त्याच्यानंतर काही थोडं म्हणजे नाही जमलं, 2017मध्ये परत आमचे प्रयत्न सुरू होते, आणि 2019मध्ये तो अजितदादांनी शपथच घेतली होती देवेंद्रजी बरोबर, आणि 1 महिना राष्ट्रपती शासन का लागू झालं? कारण भारतीय जनता पार्टीने आमच्याशी बोलणी करून हे ठरवलं होतं की बाबा आता आम्ही 1 महिना राष्ट्रपती शासन लागल्यानंतर आपण एकत्र येऊ आणि मग सरकार फॉर्मेशन करू। उद्धव ठाकरेजीचा बरोबर काही आमचा प्रश्नच नव्हता, पण या दरम्यानचा 1 महिना जो राष्ट्रपती शासन होता ते चर्चा झाली आणि काहीतरी आम्ही वेगळं म्हणजे प्रभाने गेलो। म्हणून मी सांगितलं की आम्ही 2014मध्येच तुमच्याबरोबर यायला होता, प्रयत्न झाले, आणि त्यावेळीस प्रयत्न जे काही झाले, काही आम्ही वेगळे काही नव्हतं करत, काय अजित पवार आणि मी जे काही होत होते तर पवारसाहेबांच्या आम्ही देखीलच होत होते, त्यांच्या संमतीनं होत होती चर्चा। आणि त्यामुळे मी आज माझ्या जे भाषणात सांगितलं की आता आज आपण एकत्र आहो, एक स्टेजवर आहो, पण हा खऱ्या अर्थानं खूप म्हणजे जुनी गोष्ट आहे। 2014पासूनच आपण एकत्र यायला पाहिजे होतं। 2019मध्ये जेव्हा राष्ट्रपती शासन लागला, 1 महिन्याच्या त्या कालावधीमध्ये शरद पवार साहेबांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली, तुम्ही अनभिज्ञ होते त्या सगळ्या की त्या दिशेने सगळं राजकारण होऊ शकतं? बघा, असं आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीबरोबर चर्चा करायलाच नको होता जर आम्हाला
शिवसेनाबरोबर जायचं होतं. पण आम्ही दोन्हीकडे बोलत होतो. ठीक आहे, राजकारणामध्ये समजा थोडं म्हणजे तुम्ही केलं तरी त्याला आपण नजरअंदाज करू. पण आयडिओलॉजिकली आता आपण काय म्हणतो, भारतीय जनता पार्टी आमची आयडिओलॉजिकली आमच्या जमत नाही. मग शिवसेनेबरोबर कसं जमते? ते प्रखर हिंदुत्व. बाळासाहेब नेहमीच म्हणायचे, माझ्या शिवसैनिकांनी बाबरी मस्जिद पाडली. मुंबईमध्ये काय दंगे झाले तर शिवसेना म्हणजे समोर राहायची. उत्तर भारतीय दक्षिण भारतीयांना हाकला करा, ते जे काही म्हणजे जे ज्यांना म्हणतात की स्ट्रॉंग जे एक आयडिओलॉजिकल लाईन होती ती त्यांची होती. भारतीय जनता पार्टी आणि ते एकत्रच होते. मग तुम्ही यांच्याबरोबर एकदम सहर्ष करू शकतात, मग इकडे का नाही करू शकत? आणि उलट प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी साहेबांचा आणि पवार साहेबांच्या खूप चांगले संबंध सदैव राहिले आहेत. संवाद होता. त्यापेक्षा तुम्ही बघितलं तर बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे नेहमीच पवार साहेबांनाच म्हणजे टार्गेट करायचं. आता आम्ही त्यांच्याबरोबर जर जाऊ शकलो तर इकडे आम्ही का नाही जायला पाहिजेत होता. म्हणून मी म्हटलं की आमच्या आणि त्यांची मैत्री खूप अगोदर झाली पाहिजेत होती. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा भाग जो आहे तुमच्या आणि अजितदादाच्या नेतृत्वात आता NDA मध्ये आलेला आहे. उर्वरित भागासंदर्भात भविष्यात लोकसभा निवडणुकीनंतर काही अशा राजकीय घडामोडी घडू शकतात, काही होऊ शकते? राजकारणामध्ये एक मी तुम्हाला सांगतो, काहीतरी एक प्रवाह पण असतो ना, त्याच्याबरोबर काही लोक चालायचा प्रयत्न करतात, काही लोक त्याच्या तत्वाच्या आधारावर चालतात. दोन्ही बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण विषय असा आहे की एकदा मोदी साहेब 400 पार केली की जे काही नंबर येईल पण एकदम भरघोस त्यांची मेजॉरिटी राहणार आहे. मला असं वाटते की त्याच्या परिणाम या महाराष्ट्राच्या विधानसभेवरही होणारच आहे, नक्कीच होणार आहे. आणि त्या तुलनेमध्ये त्यावेळेस बघू आता कोण यायला तयार होत आहे. पण नक्कीच काही ना काही लोक चर्चा म्हणजे एक दार उघडा ठेवतातच. तुम्ही आता अजितदादांच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते, हे दार उघडे आहेत? हो, आमचे दार उघडे आहे. आमच्याबरोबर आमचे जुने सहकारी कोणी येऊ इच्छित असेल तर जरूर विचार करता येईल, काय प्रॉब्लेम नाही आहे. सन्मानाने करू. शरद पवार अजूनही सर्वांचे सन्माननीय नेते आहेत. त्यांनी यावं असं एक सगळ्यांनी एकत्रित यावं अशी अपेक्षा असेल आपली? बघा, पवार साहेब आमचे सदैव आदरणीय सन्माननीय नेते होते, आहे आणि राहणार. तो काही विषयच नाही आहे त्याच्यामध्ये चर्चा करायचा. प्रश्न फक्त एकच आहे की आमची इच्छा होतीच की पवार साहेब आमच्या सोबतच असले पाहिजे. 2 जुलैला अजितदादा आणि बाकी मंत्र्यांची शपथ झाल्यानंतरही मी अजित पवार साहेब आणि बाकीचे आमचे मंत्री 15 तारखेला पहिला साहेबांना भेटायला गेलो, विनंती केली, पाय पडलो, आशीर्वाद मागितले, तुम्ही साहेब सोबत असले पाहिजे. दुसऱ्या दिवशी सगळ्या आमदारांना आम्ही घेऊन गेलो, त्यांनाही म्हणजे परत विनंती करायला लावली. तर म्हणायच्या असं आहे की आमच्या मनामध्ये पवारसाहेबांच्याबद्दल आदर काही कमी झालेला नाही. आमची पण एक पॉलिटिकल लाईन, जे मी अगोदर जे मी तुम्हाला म्हटलं, पॉलिटिकल लाईन आमची या दिशेने आमची होती. त्यांची थोडी म्हणजे आय डोंट थिंक म्हणजे त्यांना म्हणजे फायनल डिसिशन करता म्हणजे काहीतरी संकोच होता. तुम्ही सध्या महायुतीचे महत्त्वाचे नेते आहेत आणि जागा वाटपाच्या चर्चेमध्ये तुम्ही सातत्याने सहभागी राहिलेले. काही जागांचा जो गुंता जो आहे तो अजूनही सुटत नाही. नाशिकची जागा आहे, साताऱ्याची जागा आहे, खूप सारे असे प्रश्न आहे की महायुती अद्यापपर्यंत जागा वाटपाचा आकडा त्या काही जागांमुळे डिक्लेअर करू शकलेला नाही. नाही, खरं आहे की 3 पक्ष आणि महायुतीमध्ये आम्ही नंतर आल्यामुळे थोडा म्हणजे हे काही जागेचा घोळ अजून चालू आहे. पण हे पण विचार करावा लागेल ना की 24 जागा भारतीय जनता पार्टीची सिटिंग खासदार होते, 13 खासदार सिटिंग एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे होते. तो तसं 37 जागा तर तशीच निघून गेली. आमची जे पारंपरिक जे 4 जागा जी आम्ही जिंकलेली होती ते ठीक आहे, ती जागासाठी काही कोणाच्या मला वाटत नाही की काही वाद आहे. आणि जी अधिकची जागा आम्ही घेऊ इच्छितो तिथे आमची संख्या आहे, स्ट्रेंथ आहे, आमच्याकडे लोक आहे, आमचे आमदार आहे,
जिथे आम्ही चांगली लढत देऊ शकतो असा आम्हाला जिथे विश्वास आहे ती जागा માટે आणि ते जे सध्या एखादा जागा सोडून द्या अपवाद, बाकी आम्ही जे घेतलेली जागा शिवाय एक नाशिकमध्येच असं वाटतं की बाबा सिटिंग खासदार शिंदे साहेबांच्याकडे आहे, पण शिंदे साहेबांना पण जितके सिटिंग होते त्यांच्या एखादा कमी जास्त झाला तर थोडं त्यांनी पण मान्य केलं आणि BJPने पण थोडी तयारी दाखवली तर आम्हाला बरं वाटेल. छगन भुजबळ उमेदवार राहू शकतात नाशिक? असं आहे, उमेदवारीची अजून चर्चा झाली नाही. आता एकदा सीट फायनल झाली मग बसून चर्चा करू. कारण काय आहे की खूप सारे लोक म्हणजे आता आम्ही पण पाहतो उगीचच कोणी उभा राहिलं, अजून जागा सुटलेली नाही त्याच्या अगोदरच लोक म्हणजे उड्या मारतात की असं होईल तसं होईल, आम्ही हे करणार, मग आम्ही म्हणजे कार्यक्रम करून टाकणार. तर कोण कोणाचा कार्यक्रम करायला निघाले मला तर काही समजत नाही. आणि असं आहे शेवटी आपण लोकशाहीमध्ये आहो. आज तर उलट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती आहे. या दिवशी तरी किमान आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की त्यांनी दिलेलं संविधान आहे त्यामुळेच आपण ह्या लोकशाहीमध्ये आज सहभागी होऊन आपले प्रतिनिधी निवडून आणू शकतो. मग हे दमदाट्या देऊन काय उपयोग आहे. तुम्ही तुमचं काम करा, लोकांचा विश्वास तुम्ही अर्जित करा आणि जर तुम्हाला जास्त मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे. तेच तो लोकशाहीच्या म्हणजे खरी ताकद आहे. आणि उगीचच म्हणजे असं म्हणजे कोणाला म्हणजे काही पण सांगून हे असं राजकारण होत नाही. आम्ही नक्कीच ही जागा मागतोय. कोणाला उभा करायचा हे आमच्या पक्षांतर्गतचा विषय आहे, त्यानंतरचा भाग आहे. पहिली जागा सुटली पाहिजे, त्याच्यासाठी अजून चर्चा चालू आहे. साताराची जी जागा आहे छत्रपती उदयनराजे भाजपकडून त्या संदर्भात इच्छुक आहे, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचाही चांगला ताकदवर संघटन त्या ठिकाणी आहे. नाही, सातारा तर नक्कीच आमच्या म्हणजे पूर्वीपासनं राष्ट्रवादी 99मध्ये आम्ही बनवली तेव्हापासून ते आमच्या बोलबाला म्हणजे त्या सातारा जिल्हा पवारसाहेबांच्या बरोबर राष्ट्रवादीबरोबर सदैव राहिलेला आहे. अजितदादालाही खूप मानणारा जिल्हा आहे कारण ते पालकमंत्री पण होते काही काळात. आणि तिथला बेस जे आहे राष्ट्रवादीच्या ते अजून इंटॅक्ट आहे. ते आम्हाला जी जागा मिळाली पाहिजे स्वाभाविक आहे, ती आमची मागणी राहणार. आता काय मार्ग काढू शकतो आम्ही ते आता थोडे दिवस 1-2 दिवसामध्ये सगळं क्लिअर होईल. महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभा मतदारसंघ आहे, मात्र बारामती आता सगळ्यांच्या उत्सुकतेचा केंद्र ठरत आहे. आपण अनुभवी राजकारणी आहे, कसं पाहता बारामतीचं चित्र किंवा बारामतीची लढत? स्वाभाविक आहे, बारामती एक म्हणजे ज्यांना काय म्हणतात सेन्सिटिव्ह मतदारसंघ झालेला आहे. आणि तिथे सुप्रिया ताई खूप वर्षापासून खासदार आहे. पवारसाहेब आणि बारामतीची ओळख म्हणजे जुडलेली आहे. पण त्याचबरोबर 35 वर्षापासून अजितदादा पण तिथला विकास, तिथलं स्थानिक सगळ्यांचे प्रश्न आणि जनसंपर्क एवढा मोठ्या प्रमाणात करत आलेले आहे. आणि आता एक 35 वर्षानंतर त्यांची पण एक वेगळी आयडेंटिटी तयारच झालेली आहे. त्याला पण आपण नजरअंदाज करू शकत नाही. प्रत्येक इलेक्शन आजपर्यंत जे काही होत होते त्याच्यात अजितदादाच म्हणजे ते पूर्ण बॅकग्राऊंडमध्ये राहून काम करत होते. उमेदवार जरी सुप्रियाताई राहिले तरी काम करणारा बेस जे आहे ते अजितदादांनी तयार केला होता. तो सुरुवातीला जरूर पवारसाहेब मोठे पवारसाहेबांच्या वजन आणि त्यांच्या अस्तित्व आहेच, पण तुल्यबळ अजितदादांनी पण आपला एक तिथे वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. कौटुंबिक काही लढाई असा एक चित्र निर्माण होतोय की बारामतीची लढाई म्हणजे कुटुंबातली लढाई आहे. बाईट्स जे दिले जात आहेत, वक्तव्य जे केले जात आहेत ते पण कुटुंबाच्या अवतीभोवती सगळे सोयऱ्यांना एकदम आरोप प्रत्यारोप असे होत आहे. ते जरा दुर्दैवी झालेलं आहे. कारण ही पॉलिटिकल लढाई आहे, ही काही व्यक्तिगत लढाई नाही, कौटुंबिक लढाई नाही, काही प्रॉपर्टीची लढाई नाही आहे ना. एक फक्त तिथला जनप्रतिनिधी कोण होणार त्याच्यासाठी लढाई आहे. ठीक आहे, मी मान्य करतो की काही गोष्ट इतकी सोपी नसतं जितकं आपण बोलतो, सहज नाही आहे. पण त्याचबरोबर त्याला एक फॅमिलीच्या बाजूला करून जर पॉलिटिकल कॉन्टेक्स्टमध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्व, अजितदादाच्या नेतृत्व, त्यांनी केलेले कामं या आधारावर जर आपण जर विचार करून मतदान केलं आणि इलेक्शन लढलो तर माझ्या मते हे सगळं अवॉइड होऊ शकतो.
तुम्ही मागे एकदा म्हणाले होते की तुमच्याकडे अशी अनेक गुपिते आहे की कधीतरी मी पुस्तक लिहीन त्याच्या माध्यमातून समोर येईल सगळं. 4 जून नंतर तुम्ही परिस्थिती बदलू शकते असा एक भाकीत व्यक्त करताय. 4 जून नंतर परिस्थिती बदलेल की कधीतरी पुढं तुमचं पुस्तक येईल? असं आहे बघा, पुस्तकच्या विषयी एक म्हणजे मी जरूर सांगितलेलं आहे आणि कधीतरी लिहिणारच, तो विषय नाही आहे. ही काही कोणाला चॅलेंज म्हणून मी नाही बोलत, पण एवढं आहे की राजकारणामध्ये आज 35 वर्षापासून आणि 33 वर्ष खासदारकीचे आणि त्यामध्ये जवळपास सगळेच वर्ष राजकारणाचे पवारसाहेबांच्या जवळ असून आणि बाकीच्याही राजकारण, मी पुस्तक म्हणजे नुसतं सगळ्यांना असं वाटतं मी पवारसाहेबबद्दलच पुस्तक लिहायला बसलेलो, असं नाही आहे. प्रत्येक माणूस आज मी पण माझ्या एक राजकारणाच्या एवढा वर्षाचा अनुभव जे आहे किंवा माझे जे काही प्रवास आहे त्यामध्ये अनेक गोष्ट घडलेली असेल, पवारसाहेब पुरतीच नाही आहे, पण बाकीच्याही माझे अनुभव, बाकीचे जे काही माझ्या ऑब्झर्वेशन आहे, अनेक बाकीच्या मान्यवर नेत्यांचा पण असू शकते, ते सगळं मी कधीतरी संकलन करीन. हे पण खरं आहे की पवारसाहेब त्यांची मुख्य भूमिका राहणार, कारण मी त्यांच्यासोबत सर्वात जास्त राहिलेलो आहे आणि काम केलं आहे. मला वाटत नाही की आता आमच्या जे वर्तमान जे आमची जे टीम, आमच्या या नवीन भूमिकाच्या पूर्वीची पण टीम असेल, त्यामध्ये माझ्यापेक्षा फार काही जास्त कोणी पवारसाहेबांच्या एवढे वर्ष सोबत राहून काम केलेलं असेल. आमच्याशी संवाद साधल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, साकोली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.